अधिक मासात संपूर्ण महिनाभर सत्यनारायण सेवा कशी करावी, संकल्प कसा करावा, नियम आणि लक्ष्मी प्राप्तीचा सोपा मार्ग. नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येतात का? पैसा टिकत नाही, हातामध्ये राहतच नाही, मन सतत अस्वस्थ राहतं, नकारात्मक विचार सतत येत राहतात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासमध्ये संपूर्ण महिनाभर श्री सत्यनारायण सेवा कशी करावी, संकल्प कसा करावा, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा प्रभावी करावी आणि कोणती प्रभावी सेवा आहे, आणि सर्वात महत्त्वाचं कोणते नियम पाळल्याने घरामध्ये सुख शांती वाढते. चला तर मग जाणून घेऊ अधिक मास का विशेष मानला जातो. अधिक मास म्हणजे अतिरिक्त महिना नाही, तो आत्मशुद्धीचा काळ आहे. या महिन्यालाच पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा महिना भगवान विष्णू यांना खूप प्रिय मानला जातो. म्हणूनच या अधिक मासाच्या महिन्यामध्ये या काळात जप, दान, वाचन, साधना यांचं विशेष पुण्य मिळतं. सत्यनारायण सेवा म्हणजे काय? अनेकांना वाटतं रोज मोठी पूजा करावी लागेल का? तर नाही. सेवा म्हणजे देवाचं नामस्मरण, मनामध्ये असलेली श्रद्धा, सातत्य ठेवणे, देवावरती विश्वास ठेवणे, रोज छोटासा दिवा का होईना देवासमोर लावणं, ही सुद्धा सेवाच आहे. तर संकल्प कसा करावा, आता महत्त्वाचा भाग जाणून घ्या. संकल्पाची सोपी पद्धत: सकाळी स्वच्छ स्नान करा, देवासमोर पाण्याचं छोटंसं तांब ठेवा, हातामध्ये पाणी घ्या आणि शांतपणे म्हणा, मी श्रद्धेने अधिक मासात मी श्री सत्यनारायणाची सेवा करणार आहे. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू देत. शांती समाधान राहू दे. मग ते पाणी तुळशीमध्ये तुम्ही सोडून द्या, त्या ठिकाणी टाका. रोजची सकाळची सेवा काय करायची? सकाळी लवकर उठायचे, स्वच्छ स्नान करायची, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, देवासमोर एक फूल अर्पण करायची. फुलं अर्पण करा आणि देवासमोर मंत्र जपा, ओम नमो भगवते वासुदेवाय. शक्य असेल तर 108 वेळा म्हणा, नाहीतर 21 वेळा म्हणा. तेही शक्य नसेल तर 11 वेळा नक्कीच म्हणा. त्यानंतर 2 मिनिटे शांत बसा, देवाचे नामस्मरण करा. संध्याकाळची साधना काय करावी? संध्याकाळी एक छोटासा दिवा तुम्ही देवासमोर लावा, श्री सत्यनारायण नाव घ्या, मग कुटुंबासोबत 5 मिनिटे तरी भजन ऐका. यामुळे तुमच्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि लक्ष्मी प्राप्तीची सुद्धा विशेष सेवा प्राप्त होते. आता महत्त्वाचा भाग: गुरुवारी विशेष उपाय कोणता करायचा? पिवळं फूल अर्पण करा, छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, केळीचा नैवेद्य दाखवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणा, माझ्या घरात समाधान आणि लक्ष्मी राहू दे. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, घरातील प्रेम, आरोग्य, शांतता, समाधान हे सुद्धा लक्ष्मीच आहे. सर्वात महत्त्वाचं कोणती सेवा सर्वात प्रभावी आहे? अनेक लोक विचारतात सगळ्यात मोठी सेवा कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे अन्नदान आणि चांगलं वागणं. गरजू व्यक्तींना मदत करा, प्राण्यांना अन्न द्या, भुकेल्याला अन्न द्या, राग कमी करा, वैताग कमी करा, भांडणे कमी करा. हीच खरी प्रभावी सेवा आहे. काय टाळावं? तर खोटं बोलणं टाळावं, वादविवाद टाळावा, अपशब्द वापरायचे टाळावेत, दुसऱ्याचा अपमान करू नये, दुसऱ्याचे वाईट अजिबात चेतू नये, शिवीगाळ करू नये. कारण पूजा फक्त बाहेरची नसते, आपल्या मनाचीही असते. अनुभव कसे येतात? काही लोक म्हणतात आम्हाला लगेच परिणाम दिसला नाही. पण सर्वजण लक्षात ठेवा, बदल हळूहळू सुरू होतो. आपल्याला
लगे झाड लावल्यानंतर त्याला फळ येत नाही. ठीक आहे, तर मग बदल पण हळूहळूच दिसून लागेल. मन शांत होईल, विचार तुमचे पॉझिटिव्ह होतात, घरातील वातावरण बदलतं. मैत्रिणींनो, अधिक मास हा देवाशी जोडण्याचा महिना आहे. मोठे विधी आवश्यक नाहीत. छोटीशी सेवा करा, पण मनापासून करा आणि बघा, तुमच्या आयुष्यात सुंदर बदल घडतील. जय श्री सत्यनारायण. कमेंटमध्ये लिहा जय श्री सत्यनारायण. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाचं, आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. धन्यवाद. श्री विष्णूंची कृपा सदैव तुमच्या घरावरती टिकून राहावी. लक्ष्मी सदैव तुमच्या हातामध्ये टिकून राहावी, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.